नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, तर आज आपण इथे पाहणार आहोत खेकड्याचा रस्सा कशा पद्धतीने बनवायचा आहे आणि त्याचबरोबर खेकडा कशा पद्धतीने साफ करायचा आहे। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी इथे मी खेकडा मार्केटमधून आणले आहेत आणि ते या पद्धतीने पाण्यात ठेवायचे आहेत। त्यानंतर एक खेकडा घ्यायचा आहे आणि त्याचे या पद्धतीने पाय तोडायचे आहेत। त्याचे नांगे मी आधीच काढून आणले आहेत कारण ते आपल्याला चावू शकतात। त्यानंतर या पद्धतीने मध्ये हात ठेवून हा खेकडाचा कवर तोडायचा आहे मधनं या पद्धतीने आणि हा कवर एक बाजूला ठेवायचा आहे आणि खेकडा पूर्णपणे स्वच्छ साफ करून घ्यायचा आहे। तर इथे पूर्णपणे खेकडा साफ करून झाला नंतर खेकडे पूर्णपणे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। व्यवस्थित पूर्णपणे या पद्धतीने त्यांची घाण काढून घ्यायची आहे हाताने। तर इथे सर्व खेकडे आपले स्वच्छ धुवून झाले आहेत। तर हे खेकड्याचे पाय स्वच्छ धुवून वेगळेच ठेवायचे आहेत कारण हे मिक्सरमध्ये आपण बारीक करणार आहोत। त्यानंतरनं जे पण खेकड्यात पिवळं असतं ते आपण या पद्धतीने काढून घेणार आहोत कारण हे आपण रस्स्यात घालणार आहोत, याच्यामुळे रस्सा खूप चविष्ट बनतो। त्यानंतर हे खेकड्याचे पाय आहेत ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत म्हणून वेगळे काढून घेतले आहेत। नांगे आणि खेकडा एकत्रच ठेवायचा कारण आपण त्याचा रस्सा बनवणार आहोत। तर चला मग खेकड्याचा रस्सा बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी एक कांदा स्लो गॅसवरती भाजायला ठेवला आहे आणि एक अर्धा वाटी खोबऱ्याचीही याच पद्धतीने भाजायला ठेवायची आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तव्यावरती बारीक कापून भाजून घेऊ शकता। त्यानंतरनं खोबरं आणि कांदा या पद्धतीने बारीक कापून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी स्वच्छ धुवून कोथिंबीर पण घेतली आहे। तर इथे भाजलेले चणे, लसणाच्या पाकळ्या हे सर्व वाटण आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत। तर कढई गरम झाली आहे। तर इथं 3 ते 4 चम्मच तेल घेतले आहे। चवीपुरतं हिंग घेतले आहे। ठेचलेला लसूण घेतला आहे। लसूण लालसर झाल्यानंतरनं जे पण आपण खेकड्यामधलं पिवळा रसा काढलेला तो मिक्स करायचा आहे। त्यानंतर इथे मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटण मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ, चवीपुरतं हळद, चवीपुरतं जिरा पावडर, चवीपुरतं लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं गरम मसाला, चवीपुरतं गोडा मसाला आणि थोडीशी कस्तुरी मेथी आणि थोडासा काळा मसाला आणि थोडासा चिकन मसाला घेतला आहे। हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर इथे आपण खेकडा मिक्स करणार आहोत आणि पूर्णपणे खेकडे 1 ते 2 मिनिटासाठी छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे 1 तांब्या पाणी घेतलं आहे। तर ह्याला 1 ते 2 मिनटं छान असं स्लो गॅसवरती शिजून द्यायचं आहे। तर इथे आपण जे खेकड्याचे पाय घेतलेले ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि एक अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि परत बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे मस्त असं आपले खेकड्याचे पाय बारीक झाले आहेत। तर एक पीठ चाळायची चाळण घ्यायची आहे आणि या पद्धतीने ताटावर ठेवून व्यवस्थित चमच्याने किंवा हाताने पूर्णपणे त्याचा रस काढून घ्यायचा आहे। तर इथे पूर्णपणे रस काढून झाल्यानंतर त्याचा चोथा फेकून द्यायचा आहे आणि हे खेकड्याच्या पायाचा रस्सा आपण भाजीत मिक्स करायचा आहे आणि व्यवस्थित चमच्याने फिरून घ्यायचा आहे आणि एक 10 मिनिटासाठी स्लो गॅसवरती शिजून द्यायचं आहे आणि एक अर्धा लिंबू पिळायचा आहे। तर इथे 10 मिनिटं झाले आहे। तुम्ही पाहू शकता इथे मस्त असा खेकड्याचा रस्सा आपला तयार झाला आहे। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान रेसिपी पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।